नमस्कार शेतकरी बांधवांनो. आपल्याला माहिती आहे की येणारं वर्ष हे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणारं वर्ष आहे. साधारणतः या वर्षी अल निनो ऍक्टिव्ह असल्यामुळे आपण आपल्या अॅग्रो फॉरेस्ट्री सिस्टीम मध्ये काही बदल केले पाहिजेत आणि दरवर्षी ज्या पद्धतीनं आपण आपल्या झाडांना हाताळतो तर त्याच्या पलीकडे जाऊन आपण काही उपाययोजना केल्या पाहिजेत. तर त्या उपाययोजनांमध्ये काही प्रकार आहेत तर ते प्रकार आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो प्रकार आहे तर तो म्हणजे मल्चिंग. तर मल्चिंग म्हणजे काय, तर त्याला आपण आच्छादन म्हणतो. आता हे आच्छादन खूप वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं जे आच्छादन असतं ते म्हणजे सेंद्रिय आच्छादन. म्हणजेच काय, तर समजा आपल्या आजूबाजूला उसाचा पालापाचोळा आहे, गवत आहे वाळलेलं, झाडांचा पडणारा काही पाला आहे, अशा पद्धतीचे जे काही सेंद्रिय आच्छादनासाठी लागणारे काही प्रकार आहेत तर ते आपण गोळा करून आपल्या झाडांच्या आसपास, आपल्या झाडांच्या खोडाच्या शेजारी आपण गोलाकार पद्धतीनं 6 ते 7 इंच एवढ्या प्रमाणात ते अंतरायचे आहे. त्याच्या माध्यमातून काय होणार आहे, तर आपल्या जमिनीतून जे पाण्याचं बाष्पीभवन होणार आहे ते बाष्पीभवन रोखलं जाईल. त्याचबरोबर आपल्या जमिनीमध्ये जो काही सेंद्रिय कर्ब आहे तो वाढेल. त्याचबरोबर जे काही सूक्ष्मजीव आपल्या मातीमध्ये असणार आहेत ते सूक्ष्मजीव आपल्याला वाचवण्यास मदत होईल आणि त्याच्या माध्यमातून जी काही न्यूट्रिएंट सायकलिंग आहे ते न्यूट्रिएंट सायकल व्यवस्थितरित्या चालू राहील. त्याचबरोबर मल्चिंगमुळे आपण पाहू शकतो की आपल्या झाडांवर येणारा जो अजैविक ताण आहे तो अजैविक ताण कमी होईल आणि आपल्या मुळांची योग्यरित्या काळजी घेतली जाईल. दुसरा महत्वाचा जो काही प्रकार आहे तो म्हणजे आपण आता खरीप सीझन मध्ये काही पिकं घेतो. त्या खरीप सीझन मध्ये साधारणतः आपण वेगवेगळ्या भागानुसार आपण वेगवेगळी पिकं घेतो. तर पिकांचं सिलेक्शन, त्यालाच आपण इंटरक्रॉप म्हणतो अॅग्रो फॉरेस्ट्री सिस्टीम मध्ये. तर या इंटरक्रॉपचं सिलेक्शन ज्या वेळेला कमी पाऊस असतो त्यावेळेला खूप महत्वाचं असतं. त्याच्यामध्ये अशी पिकांची आपल्याला निवड करायची आहे की जे पिकं आपल्या जमिनीवर पसरू शकतात आणि आपल्या जमिनीची धूप कमी करू शकतात. त्याचबरोबर आपल्या मुख्य झाडांना मॉइश्चर म्हणजेच आपल्या मुख्य झाडांना पाण्याची बचत करून देऊ शकतात. तर अशा पद्धतीचेच इंटरक्रॉप आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत, ज्यामध्ये आपण मूग असेल, उडीद असेल, चवळे असेल, त्याचबरोबर तीळ असेल आणि भुईमूग या पद्धतीचे जर इंटरक्रॉप आपण ह्या वर्षी आपल्या फळ पिकांमध्ये, आपल्या अॅग्रोफॉरेस्ट्री सिस्टीम मध्ये जर घेतले तर नक्कीच पाण्याची तर बचत होईलच, तर त्याचबरोबर आपल्याला खरीप सीझन मध्ये जो लॉस होणार होता कमी पावसामुळे तर तो लॉस सुद्धा खूप कमी प्रमाणात होईल. तर अशा काही गोष्टी आपण इंटरक्रॉपिंग मध्ये केल्या पाहिजेत की ज्या आपल्याला उत्पन्न शाश्वत ठेवण्यास मदत करते. त्याच्यानंतर तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपलं जे झाडाचं खोड असतं ते खोड योग्यरित्या राहणं महत्वाचं आहे. कारण का झाडाचं जे सगळं अन्न बनतं ते खोडामध्ये येऊन थांबलं जातं. तर खोडाला उष्णतेपासून, आपल्या किडींपासून जर वाचवायचं असेल तर खोडाला बोर्डो पेस्ट लावणं सर्वात महत्वाची गोष्ट आहे. जर आपण खोडाला बोर्डो पेस्ट लावली तर आपलं खोड उष्णतेपासून, त्याबरोबर अजैविक ताणापासून वाचलं जातं आणि आपल्या झाडाचे जे काही अन्न तयार करण्याची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया व्यवस्थितरित्या होते आणि आपल्या झाडाला एनर्जी चांगल्या पद्धतीने मिळू शकते स्टोअर केलेली. तर आणि यानंतरचा जो सर्वात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे पाण्याचं मॅनेजमेंट. आता पाण्याचं नियोजन आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे. एक तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपण ड्रिप इरिगेशन आपल्या बागांना लावलेलं आहे. तर पावसाळा सुरू होण्यापूर्वी किंवा पावसाळा आता चालू होईल थोड्या प्रमाणात, तर त्यावेळेला आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणं महत्वाचं आहे की आपली ड्रीप कुठे तुटलेली आहे का, त्यानंतर आपल्या ड्रीप मधून योग्यरित्या पाण्याचा फ्लो होतोय का, त्यानंतर आपल्याकडे जर फिल्टर असतील तर ते योग्यरित्या साफ केलेले आहेत का. तर अशा पद्धतीच्या काही गोष्टी आपण आधीच टेस्ट करून घेणं महत्वाचं आहे. कारण का ह्या वर्षी कमी पाण्यामध्ये आपल्या बागेचं नियोजन करायचं आहे तर आपल्याला योग्यरित्या काळजी घेणं महत्वाचं आहे. आणि सर्वात महत्वाची जी गोष्ट म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग. आता रेन वॉटर हार्वेस्टिंग मध्ये आपण काय केलं पाहिजे, तर साधारणतः आपल्या 2 झाडांच्या मध्ये जे काही अंतर आहे तिथे छोट्या छोट्या चऱ्या खणल्या पाहिजे. त्याबरोबरच आपली जी काही जमीन आहे त्याच्या चौबाजूने छोट्या छोट्या चऱ्या खणल्या पाहिजे, ज्याच्या माध्यमातून जे काही पावसाचं पाणी पडणार आहे
ते थोडंफार प्रमाणात पाणी आपल्या शेतामध्ये मुरलं जाईल. आणि ह्यामध्ये एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची आहे की ज्या वेळेला कदाचित जास्त पाऊस पडतो त्यावेळेला आपण अशा काही जागा ठेवायच्या आहेत की जिथून आपण ते चरे उघडल्यानंतर ते पाणी वाहून जाईल. तर आपण अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टींसाठी तयार राहायचं आहे, कमी पावसासाठी आणि जास्त पावसासाठी. तर त्याच्या माध्यमातून आपण आपल्या बागेचं योग्य प्रमाणात नियोजन करू शकतो. आता ह्या सर्वांनंतर काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो, जसे की काही नैसर्गिक स्प्रे असतील, ऑर्गॅनिक स्प्रे असतील, तर त्या माध्यमातून सुद्धा आपण अजैविक ताण होणार आहे झाडांना तर तो कमी करू शकतो. त्यातील सर्वात महत्वाचा स्प्रे म्हणजे पंचगव्यचा स्प्रे. आता हे पंचगव्यचा स्प्रे साधारणतः आपण 30 ml पर लिटर पाण्यामध्ये पंचगव्य टाकून आपण आपल्या पानांवर फवारू शकतो, ज्याच्या माध्यमातून आपले पाने टवटवीत राहण्यास मदत होतात. आता ह्या काळामध्ये आपण जीवामृत साधारणतः दर 15 दिवसाला 20 दिवसाला देणं गरजेचं आहे. त्याच्या माध्यमातून आपल्या झाडांचे जे काही झाडांच्या मुळाशेजारी असणारे जे काही सूक्ष्मजीव आहेत ते सूक्ष्मजीव योग्यरित्या वाढत राहतील. तर त्याच्यासाठी जीवामृत सर्वात महत्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर आपण ह्युमिक ऍसिड साधारणतः 2 ते 3 ml पर लिटर पाण्यामध्ये देऊन ड्रेंचिंग केलं पाहिजे. त्याच्या माध्यमातून आपल्या झाडांच्या ज्या काही पांढऱ्या मुळ्या आहेत त्या पांढऱ्या मुळ्या वाढत राहतील आणि आपल्या झाडांची ग्रोथ आहे ती ग्रोथ व्यवस्थितरित्या वाढत राहील. आता ह्या सर्व गोष्टींमध्ये एक गोष्ट ध्यानात घेणं महत्वाचं आहे की काय आपण केलं नाही पाहिजे, काय कोणत्या गोष्टी आपण अवॉइड केल्या पाहिजे. त्याच्यातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपण पाटानं पाणी देणं अवॉइड केलं पाहिजे. त्याचबरोबर जे काही नायट्रोजन युक्त खत आहे, नत्रयुक्त खत आहे ते जास्ती प्रमाणात देणं टाळलं पाहिजे, कारण का त्याच्या माध्यमातून जमिनीमध्ये उष्णता तयार होते आणि कदाचित जर पाऊस नाही पडला, पाणी द्यायला उशीर झाला तर आपले झाडं दगावण्याची करपण्याची शक्यता निर्माण होते. तर अशा प्रकारच्या काही सोप्या सोप्या गोष्टी जर आपण आपल्या बागेसाठी केल्या तर आपण कमी पावसात सुद्धा खूप चांगल्या प्रकारे शाश्वत उत्पन्न घेऊ शकतो आणि आपल्या बागांना होणाऱ्या नुकसानापासून वाचवू शकतो. धन्यवाद.